नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला मित्र गौरव उपासनी आणि आपण पाहत आहात द महाराष्ट्रीयन रोडकास्ट, अर्थातच रस्त्यावरचा रोडवरचा पॉडकास्ट. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की मराठी चित्रपट, मराठी सिनेमे हे आपण मराठी माणसंच का बघत नाही, पण आपण कन्नडा, तमिळ, तेलुगू, मल्याळम या सगळ्या भाषांमधले सिनेमे आपण पाहतो. आपण साऊथ इंडियन हिंदी डब सिनेमांना जास्त महत्त्व देतो. आपल्याला त्यांचं कंटेंट चांगलं वाटतं, अर्थातच ते चांगलं आहे. तर मराठी चित्रपटांनी साऊथ इंडियन सिनेमांकडनं असं काय शिकायला पाहिजे, असे कुठले गुण आत्मसात केले पाहिजे ज्या हिशोबे मराठी ऑडियन्स, मराठी प्रेक्षक हे मराठी चित्रपटगृहात अर्थातच मल्टिप्लेक्सेसमध्ये, सिंगल स्क्रीनमध्ये बघायला येतील. चला यावर लोकांचं मत आपण जाणून घेऊया. हिंदी म्हणा, तेलुगू म्हणा, तमिळ म्हणा, त्यांच्यामध्ये काय असं स्पेशल आहे की ते मराठीने ॲड केलं तर मराठी पण तेवढं सक्सेसफुल होईल. त्यांचं मला तरी वाटतं की त्यांच्याकडे तो जो अभिनेता आहे त्यांना जो आकर्षण मिळतं किंवा त्यांचा जे इन्फ्लुएन्स आहे किंवा त्यांचा जो फॅन बेस आहे तर तो खूप स्ट्रॉंग आहे. आता जसे लक्ष्मीकांत बेर्डे हे होते त्यावेळेस जी पिक्चर्स चालायचे त्यांचे पिक्चर बघायला अजून पण लोक उत्सुक आहेत. मग ते कुठंतरी कमी पडते आपल्याकडे. म्हणजे स्टार पाहिजे कोणी. हो, स्टार पाहिजे. मी आत्ताच एक 5-6 दिवसाखाली एक अशोक सराफांचा जे एक इंटरव्ह्यू बघितला होता. त्यांनी सांगितलं होतं की मराठी नाटक जे आहेत ते सगळ्यात उत्कृष्ट आहेत, पण त्यांना चेहरा नाही आहे. ते सगळ्यांमध्ये ॲक्टिंगमध्ये वगैरे त्यांच्या कलेमध्ये, नाटक जे आपलं आहे महाराष्ट्राचं, ती संस्कृती इतकी जास्त आहे आपल्याकडे, त्याचा वारसा इतका चांगला आहे त्या सगळ्या गोष्टींचा. बट इवन जसं ते म्हटले की चेहरा नाही आहे, आणि मोस्टली आपण बॉलिवूडच्या खूप जवळ आहोत, महाराष्ट्रातच बॉलिवूड आहे. सो जनरली मुंबई, सो त्यामुळे महाराष्ट्रीय लोकांचा कौल तिकडे असेल. सी प्रॉब्लेम काय होतो ना, जसं आता आपण हिंदी मूवी कोणची बघतो जी थिएटरमध्ये खूप चालते, जशी की आहे पठाण, जवान, वॉर झाली, ज्याच्यामध्ये आपल्याला एक थिएटर एक्सपिरियन्स जे म्हणतात ते मिळतो. सो म्हणून मोस्टली लोक ते ऑप्ट करतात, सिनेमॅटिक एक्सपिरियन्स. तर म्हणून एक प्लॅटफॉर्म सेट करावा त्यांनी, असं ग्रँड सिनेमॅटिक एक्सपिरियन्स द्यावं. तेच म्हटलं मी, जवान पठाण बनवायची गरज नाही आहे, पण सैराट पण बनवू शकतात, जे एक सुंदर एक्सपिरियन्स आहे तुम्हाला बघताना. आता सध्या साऊथचं एक गोष्ट होते की त्यांची स्टोरी लाईन ही खूप मस्त आहे. ऑलमोस्ट मी जितकाही मूवीज बघितल्यात, आणि त्यांचे ग्राफिक्सही आता सध्या सुधारत आहेत, त्यामुळं त्या मूवीज थोडं चांगलं करत आहेत आता सध्या. त्यामुळे बॉलिवूडपेक्षा आता लोक टॉलिवूडला प्रेफरन्स जास्त देत आहेत. आणि एक काळ येईल असं मला वाटतं की मराठी मूवीजचंही क्रेज होतं, पण ते काही स्पेसिफिक रिजनमध्येच आहे महाराष्ट्राच्या, ते असं इंडियामध्येही पूर्ण पसरू नाही शकत. सो ते ग्लोबली नाही जाऊ शकत, कारण की ते त्यांच्या स्वतःच्या कंट्रीमध्ये, बाकी राज्यांमध्येच नाही पोहोचत आहेत. तर आता साऊथ इंडियन मूवीज काय करतात, सबटायटल टाकतात खाली आणि त्याचं डबिंग करतात. तर तसं डबिंग जर तुम्हाला डबिंग वगैरे नाही करायची तर ॲटलिस्ट सबटायटल्स टाका. आणि जे तुमचं परसेप्शन आहे, आता शिवाजी महाराजांची 8 मूवीजची सिरीज येते, त्याच्यामध्ये 5 मूवीज रिलीज ऑलरेडी झाले, आणि आता एक रिसेंटली एक मूवी आली आहे छत्रपतींचा छावा. तर हे सगळे मूवीज जेव्हा आपल्याला पाहायची आहे तर खूप सारे लोक असतात, त्यांना इच्छा असते की आम्हाला जाणून घ्यायचे शिवाजी महाराजांची स्टोरीज अँड ऑल, पण लँग्वेज प्रॉब्लेम, मराठी समजत नाही. तर काहीतरी असं करायला पाहिजे की सगळे लोक हे बघू शकतात. तुम्ही आता यूट्यूबवरती वगैरे सर्च केलं तर बऱ्याच जणांना त्याच्यामुळे अंतिम आलेला सलमान खानचा, त्यामुळे बऱ्याच जणांनी तुमचा हे पण बघितला, मुळशी पॅटर्न पण बघितला. जर का तो हिंदीमध्ये जर का चांगला याच्यामध्ये अवेलेबल असतात तर अंतिमला तर जागा मिळालीच नसती. त्यामध्ये हिंदी जेवढं चांगलं काम केलं त्यांचं पण म्हणजे सगळ्या पूर्ण दुनियेमध्ये नाव झालं असतं ना. आणि जे ॲक्टर्स आहेत ना ते लाईक स्वतःच आता नाही का मराठी कम्युनिटीला जे आपले चित्रपट आहेत ते त्याला डब करून ते एका म्हणजे चांगल्या अंदाजमध्ये शो करून दाखवतात. म्हणून ते जे आता यूथ आहे ना त्यांना ते आवडायला लागले. आता तानाजी मालसूर आहे, ते अनसिंग वॉरियर जो तुम्ही म्हणला माहिती आहे, तो आपलाच पिक्चर होता. त्यांनी का घेतला, कारण आपण जो ज्या प्रकारे त्यांना रिप्रेझेंट केलं ते आपल्या यूथवाल्यांना आवडलं नाही. म्हणजे त्यांनी जे रिप्रेझेंट केलं ते त्यांना खूप आवडलं. ते एक प्रकारे की ते क्रेज आणि रिप्रेझेंटेशनचा पार्ट आहे की त्याच्यामुळे आपण तिथं नाही होऊ शकतो. साऊथच्या मूवीजमध्ये म्हणा किंवा हॉलिवूडच्या मूवीजमध्ये म्हणा, आपल्याला काहीतरी एक न्यू विषय काढले जातं. ठीक आहे, कसे विषय जे नॉर्मली आजच्या जनरेशनला कनेक्ट होतं. बरोबर, ठीक आहे. साऊथमध्ये पण तोच पॉईंट आहे, ते लोक त्यांच्या कल्चरला खूप जपतात, खूप जोडलेले, त्याच्यामुळे ते मूवीजला रिलेट करू शकतात. ते मोठे आपली संस्कृती सोडून तो दुसरी संस्कृती ॲक्सेप्ट करायला लागले, प्रेक्षक म्हणतो. आणि आता सध्या जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे बऱ्या प्रमाणात की आपण काय करतो, हातचं सोडतो आणि पळत्याच्या मागे लागतो. तसं आपण कुठेतरी आपल्या मराठी ह्या भूमीमध्ये आपला इतिहास आहे, आपल्या इथे घडलेले
काही घटना आहेत, दैवी ठिकाणं आहेत, आपल्याकडे खूप काही इतिहास मोठा आहे आपला. आपण यावर पिक्चर करावा जेणेकरून याच्यामध्ये उतरल्यानंतर हजारो पटींमध्ये लोक बघतील आणि आवडेल लोकांना. या समाजामध्ये आपल्या मराठीला जपण्यासाठी कलाकार सर्वांनी एकत्र येऊन, जसे साऊथला त्यांचे कलाकार सगळे कनेक्टेड आहेत, तसे आपल्या कलाकारांनी पण मराठी कलाकारांनी येऊन कनेक्ट होऊन एकत्रित येऊन प्लॅन बनवून असं काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये ॲक्शन एक जो क्रायटेरिया त्यांचे खूप ॲक्शनच्या फिल्म्स असतात. सो एक ते पण आपल्या मराठी सिनेमामध्ये जर आलं तर मला वाटतं की खूप चालेल, प्रेक्षक बघतो. आता हिंदी फिल्ममध्ये कसं म्हणजे ॲक्शन जास्त दाखवतात ना, म्हणजे कोणी कुठून उडून पडतं काही होतं. मराठीमध्ये म्हणजे ॲक्शन तेवढं राहत नाही, म्हणजे जे आहे ते दाखवतो, ओव्हर नाही करत. म्हणजे साऊथमध्ये पण हां, साऊथमध्ये कुठून कुठेही फायटिंग, कोणी लात मारतो, काही करतो, ते बघायला मजा येते. पुन्हा ती आपल्याला माहिती आहे ते रिअल राहत नाही, पण मजा येते लोकांना. आता कोणती गोष्ट म्हणजे रिअल होऊन सक्सेस झालेली आजपर्यंत. आता जर कुठले पण फाईट सीन्स वगैरे असेल तर आपण तेलगू बघतो, त्याच्यामध्ये फाईट सीन्स खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवतात ते लोक. म्हणजे जर फाईट सीन बघायचं जर कोणात असेल तर तेलगू मूवीज वगैरे बघतात, जर VFX वगैरे बघायचं असेल तर इंग्लिश मूवीज बघतात. मग मोस्टली आता कुठले पण मूवी असतील ते हिंदीमधलं चांगलं, तसं मराठीचा असं कुठला बेस नाही आहे. ते आता एक लोकांमध्ये अवेअरनेस झाली आहे की बॉलिवूडचं पिक्चर म्हटलं की त्यांची ॲडव्हर्टायझिंग जास्त होती, म्हणजे सोशल मीडियावर त्यांचे फ्लेक्स वगैरे लागतात, मग ॲडव्हर्टाईजमेंट जास्त होती त्यांची. मराठी पिक्चर लागल्यावर कसं कोणाला कळतच नाही, म्हणजे सोशल मीडियावर पण जास्त त्यांचं काय हे ट्रेंडिंग नसतं, त्यांचे फ्लेक्स दिसत नाही. कुठं आलं तर कुठं एक म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे बघतील फक्त, जे ॲक्ट्रेस असणार त्याच्यात त्यांची इंटरव्ह्यू वगैरे बघून मग ते त्या बेसिसवर मग पिक्चर बघतात. तोपर्यंत लेट झालेला की जे ज्या लेवलचं प्रमोशन हे बॉलिवूड मूवीजचे लोक करतात ना, त्या लेवलचं प्रमोशन नाही होऊ शकत मराठी मूवीजचं. ते एक कारण आहे. फॉर एक्झाम्पल म्हणा जसं आता आम्ही आनंदी गोपाळ बघितली होती, ती मूवी किती छान होती, ती तर छान चालली. पण अशा अजून बऱ्याच मूवीज आहेत की ज्या जसं आता एक स्वीटची मूवी होती बटरफ्लाय, हां इट्स अ व्हेरी गुड मूवी, खूप चांगली वाटली ती मला बघून. पण इतके कमी लोक होते थिएटरमध्ये, त्याचा मेसेज आणि ती जी मूवी ज्या प्रकारे त्यांनी छोटे छोटे एलिमेंट्स दिले आहेत त्या मूवीमध्ये इतके छान होते, म्हणजे मला आणि माझ्या फॅमिलीला खूप आवडली ती मूवी. तर मला असं वाटतं ना की ती लोकांपर्यंत पोहोचत नाही, कारण त्याचं तसं ग्रँड प्रमोशन नाही होत. सर हिंदी चित्रपटांना आणि मराठी चित्रपट हे दोन्ही एका वेळेस जर रिलीज झाले तर सर्वात जास्त स्क्रीन हा हिंदी चित्रपटांना देण्याचा प्रयत्न केला जातो, मराठीला जरा कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातो. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आम्ही तुमच्या सगळ्या अपेक्षा समजून घेतल्या. थोडक्यात तुमच्या अपेक्षा आहेत एक उत्तम संगीत असलेला, सुंदर सादरीकरण असलेला, ॲक्शन, मसाला, थ्रिल आणि अर्थातच एंटरटेनमेंट असलेला सिनेमा. एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स, एक असं मुख्य पात्र जे खूप मोठं आहे, जे खूप धारदार आहे, करारी आहे. या सगळ्या गुणांनी समृद्ध आहे आमचा आगामी मराठी चित्रपट श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन. या चित्रपटाबद्दल आणखीन अपडेट्स जाणून घ्यायला तुम्ही सबस्क्राईब करा उत्तेजना स्टुडिओजच्या यूट्यूब चॅनलला आणि बघायला विसरू नका द महाराष्ट्रीयन रोडकास्ट याचा पुढचा भाग.